हाय मित्रांनो, आता आम्ही चाललोय देवाला. तर आमचा आता रूट आहे रेवण सिद्धनाथ. तर आता आम्ही जस्ट पोचलोय विट्यात. जरा ऊन आहे पण ठीक आहे. ही बघा आमची फॅमिली, मागे पप्पा. बेटा हाय कर, हे हाय कर रे. चाललोय आता आम्ही देवाला. तर आता बघूया, तुम्हाला या ब्लॉगमध्ये तुम्ही आमची ट्रॅव्हलिंग जर्नी बघणार आहे. तर आता बघूया आपण. आंबीला काय होतंय काट्या? म्हण एखादं गाणं. हा अरे म्हण ना का, अरे म्हण म्हण जा दे. हा म्हण. हा नाही तू म्हण. एक व्हिडिओ चालाय म्हणून जरा तुला असतोय बरं का. आणि गाणं म्हणतोय तो चांगलं. लाजलाय बघा कसा तो. अरे म्हण एखादं गाणं. बरं हा बैलगाडी शर्यतीच्या कॉमेंट्री मध्ये जाऊ दे. हा अरे हो दे ना. एक अरे अरे तुला लई जण बघणार आहे ती. अरे बघते ती. म्हण हा म्हण. एक कुठला रायफल कुठला आणि वजीर. म्हण एकदा. हा एखादी कॉमेंट्री म्हण. हा म्हण भांडण नको. बरोबर म्हण एखादा. हा नको लाजलाय तू. आता आम्ही कुठे पोहोचलोय जरा पप्पा माहिती सांगतील. कुठं बाबा? रेवण सिद्ध मूळ स्थान कुठं? रेणावी. तर एक ऐतिहासिक मंदिर आहे आमच्या भागातलं. मोठं आहे मंदिर. तर आपण आता मंदिरात जाऊया. शूटिंग मे बी अलाउड नसेल पण मे बी चांगले शॉट्स आपण घेऊ. तर मग बघूया, आता आपण चाललोय तिकडे. बघूया. जरा एक व्ह्यू बघा. एकदम मोकळं वातावरण आहे. एकदम भारी आहे इकडं. असं ही आमची इको जस्ट आता नवीनच घेतले. आणि दुसरं एक स्थानक आहे तिथं रेवण सिद्धनाथाचं. तिकडे आता आम्ही जाणार आहे. तिथं बैठक होती बहुतेक. मग त्या स्थानी आम्ही आता चाललोय. चला तुम्हाला आम्ही व्हिडिओमध्ये दाखवतो. आता आम्ही आलोय बघा रेवण सिद्धनाथाला. इथं गाडी कर. हा गट्या सांग माणसाच. आम्ही आता रेवण सिद्ध मंदिरात आलेलो. या चल. माझा भाचा आहे बरं का. रेवण सिद्धनाथ. चला तर आपण जाऊया आत मंदिरामध्ये. हा बघू शकताय. हा बोल काय आपलं रेवण सिद्ध मंदिर होय का? चालते. मे बी शूटिंग वगैरे काय करून देणार की नाही काय माहीत नाही मला. पण आता बघूया. आपण पोचलोय आम्ही इथं. तर पाया वगैरे पडून घेतो आणि नंतर मग तुम्हाला थोडीफार माहिती सांगतो. चालतंय मग. आता आपण आलोय बॅक साईडला. तुम्ही बघू शकता बॅक साईडला असं खूप सारं मोठं मंदिर आहे. ऐतिहासिक मंदिर आहे. इथं खूप प्राचीन असं मंदिर आहे. आम्हाला जरा उशीरच झाला आहे म्हणून जरा क्राऊड वगैरे नाही. त्यात आहे आज शनिवार त्यामुळं.
इथं भरपूर गर्दी वगैरे असते. हे काय बघा मंदिर दत्तांचं. इथे खाली एक आहे, तर आपण जाऊया आतमध्ये. तुमची मंदिरचं आर्किटेक्चर बघा तुम्ही, पूर्ण दगडामध्ये आहे एकदम. तर आता जस्ट झाले आमचं दर्शन. आता पुढच्या एका देवाला जाणार आहे आम्ही. जाता जाता तुम्हाला दाखवीनच. आता बघूया आम्ही आता चाललोय. तर आता आम्ही जाणार आहे सिद्धनाथाला, खरसुंडीच्या सिद्धनाथाला, म्हणजे आमचा कुलस्वामी आहे तो. आता जाऊया सिद्धनाथाला, ते पण तुम्हाला असंच मी दाखवेन. तर चला बघूया आपण. हे बघा तुम्ही बघू शकताय मंदिर वगैरे, भवानी मातेचं मंदिर आहे. तर अशी एक म्हण आहे की मम्मी पप्पा म्हणतात की सिद्धनाथाला जाताना भवानी मातेचं मंदिर घेऊनच पुढे जायचं. तर आम्ही पण त्याच परंपरा आम्ही चालू ठेवले. कधी पण इकडे येताना आम्ही भवानी मातेचं मंदिरात पाया वगैरे पडतो आणि आम्ही आता पुढे जातो. तर आता आपण जाणार आहोत खरसुंडीला भिलवडी मार्गे. तर आता अंधार वगैरे झाला आहे, पण ठीक आहे. आता आमची जर्नी हळूहळू पोचायला लागल्या. आता तुम्ही बघू शकता अंधार वगैरे आहे सगळीकडे. आता आम्ही चाललो आहे खरसुंडीला. तुम्ही हा मंदिर बघू शकताय, भवानी मातेचं मंदिर आहे भिलवडीमध्ये. असं मंदिर आहे, एकदम सुंदर असं मंदिर आहे. कुठं चाललोय आपण आता? खरसुंडी. कुठं? खरसुंडी. खरसुंडीला आहे सिद्धनाथ. हे सिद्धनाथ मेन प्रवेशद्वार आहे. इथून आता आपण बघूया, दर्शन वगैरे घेऊया. आपण आता आज जाऊया. इकडे बघ. आता पाया वगैरे पडले आम्ही. आता आरती वगैरे चालू होणार आहे. आता आरती वगैरे करूनच आम्ही जाणार आहे. तर आता बघूया, आरती वगैरे होईल स्टार्ट. पप्पा काय तर आपल्याला आता नियम सांगतात. ते शासन काठी आहे, तुम्ही बघू शकताय. तर इथं त्याला लिंगण वगैरे द्यायचं असं पप्पा म्हणत होते. तर आम्ही पण तसंच करतो. हे मंदिर आहे मेन मंदिर आहे. सजावट वगैरे बघा एकदम भारी केली आहे. मंदिरचा परिसर एक नंबर आहे, एकदम शांतता आहे एकदम. हां ट्राय कर. हां ट्राय करते बघा, वाचतं का नाही. हां कर ट्राय, येऊ देत. हां वाजलं. तुम्ही आता बघितलंच, आपण दर्शन वगैरे घेतलेलं आहे. आतला परिसर वगैरे बघितलं, देवदर्शन वगैरे केलेलं आहे. आता काय आपली डेस्टिनेशन इथंच, म्हणजे बऱ्यापैकी मेन उद्देश होतं की आजचं ब्लॉग बनवण्यासाठी खरसुंडी नाथाचं म्हणजे सिद्धनाथाचं आपल्याला दर्शन वगैरे घ्यायचं होतं. तर
ते आता माझं घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता पाठीमागे मंदिर आहे. तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्ही या गणेश सकट या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईक करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला येत राहतील आणि तुम्ही बघत राहाल. असंच मला सपोर्ट करा. तर धन्यवाद. सी यू.